सर्वसामान्यांचा। धाराशिव दिव्यांगांसाठी दिलासादायक निर्णय। अनुदानात 1000 रुपयांची वाढ, आता मिळणार दरमहा 2500 रुपये। राज्यभरातील लाखो दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। यापुढे दिव्यांग व्यक्तींना दरमहा मिळणारे अनुदान 1500 रुपये न राहता आता 2500 रुपये इतके मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली। हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला असून यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी दिली। ते म्हणाले की दिव्यांग बांधवांसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल असून राज्य शासनाने त्यांच्या गरजा आणि अडचणी ओळखून हा निर्णय घेतलाय। त्यामुळे आम्ही सर्वजण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाचे मनापासून आभार मानतो। या निर्णयाबद्दल धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग समाजात समाधानाची लाट असून भाजपाचे दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष समाधान मते, उपाध्यक्ष विठ्ठल गायकवाड, राजू चव्हाण, गायत्री जाधव, सुधीर भात लवंडे यांच्यासह अनेक दिव्यांग बांधवांनी सरकारचे आभार मानले। दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाने उचललेले पाऊल निश्चितच त्यांच्या आत्मसन्मानात आणि जीवनमानात सुधारणा घडवून आणणारे ठरणार आहे, असेही वक्तव्य यावेळी करण्यात आले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी तौफिक मोमीन, सिराढोण, धाराशिव। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।